साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील हुतात्म्यांची नगरी म्हणून परिचित असलेल्या वडूज नगरपंचायतीच्या घंटागाडीवर ऐन पावसाळ्यात कचऱ्याची पोती लटकताना दिसत आहेत. महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग आणि नगर विकास विभाग स्वच्छतेवर आणि नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. परंतु वडूज नगरपंचायत लोकप्रतिनिधी व प्रशासन झोपलेल्या अवस्थेत आहे. नगरपंचायतीतील घंटागाड्यांची संख्या पुरेशी नाही. घंटागाड्या सुस्थितीत नसतात. ठेकेदारांकडून निष्काळजीपणा केला जात असून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. ओला व सुका कचरा एकत्र होत असल्याने वडूजकरांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात डासांची पैदास रोखण्यासाठी फॅगिंग मशीन वापरले जाते, परंतु पावसाळा सुरू झाला तरी फॅगिंग मशीनद्वारे फवारणी केली जात नाही. या उलट आरोग्य धोक्यात येऊन डेंग्यू, मलेरियासारखे आजार वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कचरा गाडी सुरळीत सुरू होती, परंतु अलीकडच्या काळात बऱ्याच ठिकाणी घंटागाडी पोहोचत नाही. ठेकेदारांच्या या निष्काळजीपणामुळे नागरिक उघड्यावर कचरा टाकत आहेत. ओला व सुका कचरा एकत्र टाकला जात असून प्रक्रिया केली जात नसल्याने वडूजमध्ये अनेक नागरिकांना आजारांचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या मधून कचऱ्याविषयी रोष निर्माण झाला असून नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. या सर्व बाबींकडे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, आरोग्य सभापतींचे दुर्लक्ष असून सपशेल अपयश असल्याचे बोलले जात आहे. आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.